नमस्कार मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारावरती शेती करत असतो। तंत्रज्ञान दिवसेंदिवस पुढे जात आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या वस्तू बाजारात येत आहेत। मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत। शेतकऱ्यांसाठी शेती आधुनिक पद्धतीने कशी केली जाईल यावरती भर देण्यासाठी नवनवीन उपकरणांचा शोध लावला जातो। सध्या आपण उभा आहोत योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्त आयोजित असलेल्या भव्य दिव्य कृषी प्रदर्शनामध्ये। आणि या कृषी प्रदर्शनामध्ये एका कंपनीनं हे फवारणी ड्रोन जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी विकसित केलं आहे। याची खासियत काय आहेत, कुठल्या फीचर्स याच्यामध्ये आहेत, आपण या सगळ्या गोष्टींबद्दल कंपनीचे जे अधिकृत अधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा या इकडे काय विशेषता आहेत या सगळ्या यंत्रणेबद्दल काय सांगा? सर, विशेषतः असं आहे की ही कंपनी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनीने बनवलेलं आहे। आम्ही सर्व गोष्टींचा आढावा विचार करून आम्ही हे ड्रोन बनवलेलं आहे। जसं शेतकऱ्याला बऱ्याचशा गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतात, पाऊस पडल्यानंतर ट्रॅक्टर चालत नाही समजा, किंवा लेबरची अडचण येते, त्या हिशोबाने आपण हे ड्रोन फवारणीचं त्या हिशोबाने आपण ते तयार केलेलं आहे। वॉटर कॅपॅसिटी जी आहे ती किती आहे? त्याची 10 लिटरची कॅपॅसिटी आहे। ते एका 10 लिटरच्या कॅपॅसिटीमध्ये आपण 1 एकर फवारणी करू शकतो। आणि 1 एकर फवारणी करायला आपलं साधारण 5 ते 6 मिनिटं वेळ लागतो। याच्यामध्ये एक प्रश्न पडतो की जर पाठीवरचा पंप त्यामध्ये 10 ते 12 टाक्या मारल्यानंतर कुठेतरी एक अर्धा एकर शेती होते फवारून, तर ड्रोन मध्ये 10 लिटर मध्ये तुम्ही पूर्ण 1 एकर क्षेत्र कसे फवारू शकता? बघा सर, त्याचं कारण एक आहे की जसे आपण हे नोझल बनवले ना, हे बघा ह्याच्यामध्ये ना हे फ्लॅट नोझल आहे, सेंट्रिफ्युगल नोझल आहे। याची जी फवारणीची जी क्षमता आहे ना, हे कव्हर आहे ना 10 ते 12 फूट करतं, बरोबर? तर तेवढं 10-12 फूट कव्हर करतं। त्याच्यामुळे ना, आणि याचे जे बारीक बारीक कण जे पडतात ना, दव बिंदू म्हणतो, त्या हिशोबाने हे पूर्ण प्रसारित करत असतं ते काम। त्याच्यामुळे ना कमी वेळात साधारणतः 1 एकर कपाशीचं क्षेत्र फवारण्यासाठी याला किती पाणी लागेल? 10 लिटरच, एका एकरला 10 लिटरचं आपण हे प्रमाण धरलं। त्याच्यामध्ये औषधांची मात्रा जी आहे ती कमी जास्त होईल ना? कमी जास्त कशी होईल? बघा, पाणी जर कमी लागलं म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला आहे ना औषध पण कमी लागेल। पाणी इथे बचत किती होती? 90% होती। त्यामुळे औषधांचं प्रमाण आणि 25 ते 30% कमी होईल। रिझल्ट मिळणार का याला? 100% रिझल्ट आहे, कारण की आपण हे 65 पिकांवर फवारणी करतो। सर्व गोष्टींचा डेमो वगैरे घेऊन तेव्हा आपण हे मार्केटमध्ये उपस्थित केलेलं आहे। आता याची जी कॅपॅसिटी आहे तुम्ही त्याबद्दल सांगितलं, याची किंमत काय आहे? याची आता सध्या मूळ किंमत 8 लाख रुपये, याला सबसिडी 25 ते 30% कंपनीने दिली, गव्हर्नमेंटची सबसिडी आहे आपल्याला। आणि म्हणजे गॅरंटी वॉरंटी याची काही जर अडचण? हो आहे, याची ना 1 वर्षाची वॉरंटी वगैरे दिलेली आहे। याची 4 सर्व्हिसिंग पण होतात, 15 दिवसांनी, महिन्याने, 6 महिन्याने, 1 वर्षाने। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, कंपनीने याच्यावर आहे ना सर्व्हिस जो पार्ट आहे त्या सर्व्हिस पार्टवर खूप चांगल्या प्रकारे फोकस आहे कंपनीचा। समजा शेतकरी त्याच्या घरी आहे आणि त्याचं क्षेत्र आहे 15 ते 16 एकर क्षेत्र, तर तो 15 ते 16 एकर क्षेत्र फवारण्यासाठी त्याला प्रत्येक ठिकाणी पाणी घेऊन फिरावं लागेल की तो त्याच्या घरापासूनच ते सगळं ऑपरेट करू शकेल? याला नाही, बघा ना, आपण कसं बांधानुसार आपण ऑपरेट करू शकतो ना। बांधापर्यंत आपलं समजा पाणी न्यायचं असेल, आपलं समजा काही वस्तू काही साधन वगैरे असेल तर आपण त्याप्रमाणे आपण करू शकतो। बघा, आता जर एका एकराला जर 10 लिटर पाणी लागत असेल तर असे पण आपण पूर्वी कसं 200 लिटर पाणी ट्रॅक्टर घेऊन जात होतो। जीपीएस वगैरे सगळं आहे इथं हे जीपीएस सिस्टम दिलेलं आहे। अच्छा, हे जीपीएस आहे? जीपीएस सिस्टम आहे, 6 पंखे वगैरे दिलेले याला। हे बॅटरी आहे, 3 सेट येतात बॅटरीचे। हा एक लावलेला आहे आणि तिकडे ते 2 सेट आहे। सेन्सर आहे, हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेन्सर आहे। हे काय काम करतं? हे काम आहे की समजा आपण ड्रोन उडवताना हे 2 रिमोटद्वारे उडवत असतो, त्याला 2 प्रकार असतात, एक मॅन्युअली आणि एक ऑटोमॅटिकली असतं। ज्यावेळेस आपण मॅन्युअली जर चालतो, समजा अचानक आपल्याला लक्ष नसलं, काही जर झालं असतं, हे सेन्सर काम करत असतं। समजा अचानक झाड पुढे आलं, तार आलं, खांब आला, विजेचा पोल आला, तर हे 10 ते 15 फूट अगोदरच सेन्स करून एका जागेवर स्टेबल होऊन जातं। म्हणजे ड्रोनला नुकसान होण्याची शक्यता कमी आहे, कारण की हे सेन्सर पुढून पण मागून दोन्ही साईडने दिलेले, दोन्ही बाजूने। साधारणतः जिथून ऑपरेटिंग होते त्या एरियापासून किती दूर जाऊ शकतो? अच्छा, याची रेंज आहे ना, हाईट पर्यंत 25 ते 30 फुटापर्यंत याची हाईटची रेंज आहे, आणि रेंज याची 1 किलोमीटर पर्यंत रेंज दिलेली आहे। कुठलं मॉडेल आहे सर? हे कंपनीचं कृषी EL म्हणून मॉडेल आहे आपलं। तर मित्रांनो, कृषी प्रदर्शनामध्ये 25 ते 30% सबसिडी असलेलं हे भव्य दिव्य ड्रोन, ज्याच्यामध्ये फक्त 10 लिटर मध्ये तुम्ही 1 एकर शेतीची औषध फवारणी करू शकता, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। जर कृषी प्रदर्शनामध्ये आले तर नक्की आवर्जून भेट द्या, आणि या ड्रोन बद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण।